राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण व्हिडिओची सिरीज चालू केली की कुठल्या मतदारसंघामधनं कोण निवडून येते. त्यापैकी आपण मनसेची ही यादी सध्या तयार करतोय आणि मतदारसंघ देखील सांगतोय. त्यापैकी पुढचा मतदारसंघ म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी जो मतदारसंघ सांगणार आहे तो म्हणजे बेलापूर मतदारसंघ. या ठिकाणी मनसेकडून गजानन काळे, मंदा म्हात्रे बीजेपी, संदीप नाईक राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीचे इतर अपक्ष वगैरे उमेदवार आहेत. त्यापैकी इथं गजानन काळे 100% विजयी होतील. त्याच्या पाठीमागची कारणं अशी आहेत की संदीप नाईक हे भाजपला सोडून ते शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत. मंदा म्हात्रे 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये काय कामं केलेले आहेत हे नवी मुंबईकरांना देखील माहिती नाहीये. आणि जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची काय कामं त्यांना चान्स मिळालाच नाही पुढे अजून काम करायचं, त्याच्यामुळे आपण त्यांना ऍड करत नाही याच्यामध्ये. परंतु गजानन काळे यांनी पाठीमागच्या 5 वर्ष नाहीत तर 10 वर्षापासून नवी मुंबईच्या प्रत्येक समस्यासाठी रस्त्यावरती उतरून काम केलेले आणि हेच कारण आहे यावेळेला नवी मुंबईमध्ये बेलापूर विधानसभामध्ये गजानन काळे विजयी होतील.